आपण बघतोय शिवशक्ती उसरणी संघाचा सलामवीर बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती इंटेंट क्लिअर करण्याचा प्रयत्न, थोडीशी लवकर खेळले आणि त्यानंतर गौरव मात्र माघारी परतताना एक विस्फोटक बॅटर. भूमिका भरपूर मोठी होती, स्पर्धा भरपूर मोठी आहे आणि स्टार्ट तुम्हाला चांगला देणं गरजेचं होतं, परंतु इथे आपण बघतायत फलंदाज माघारी परतताना न्यूमॅन कल्पेश केपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कल्पेश पण डाऊन बॅटर आहेत, थून गरज आहे चांगल्या पार्टनरशिपची. कौतुक करावं लागेल साई स्पोर्ट्स सरावली संघाचा गोलंदाज मिस्टर उज्ज्वल कामगिरी करताना या खेळाडूंना प्रभावित केलंय. युवा टॅलेंटेड खेळाडू साई स्पोर्ट सरावलीच्या माध्यमातून पुढे येताना भव्य व्यासपीठ त्यांना मिळते आपल्या संघाकडनं. फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक मोठी जिम्मेदारी आणि नेहमी म्हटलं जातंय ज्या वेळेला तुमच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेता तुम्ही, तेव्हा तुमची पावलं नकळतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करून देत असतात आणि तेच घडलंय उज्ज्वलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हळवारपणे, फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड, सिली मिड ऑफला चेंडू हळवारपणे एक्झिक्यूट केलाय. एकदम परिपूर्ण कर स्ट्राईक रोटेट करत ऑफ द मार्क आपल्याला बघायला मिळतात. कल्पेश नो सेकंड टर्न बॅटर अविनाश आता मात्र स्ट्राईकवर बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं मैदान मेंटेन केलंय. मोल पाटील स्मृती चषक चांगला चेंडू, डॉट बॉल. चौथ्या वर्षाचं सुंदर नियोजन, चौथं पर्व आपण या स्पर्धेचं बघतोय, परंतु कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने क्लास नियोजन बघायला मिळते. मुलपाटील स्मृती चषक या वेळेला आपण बघताय चेंडूला एक्झिक्यूट करतायत. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, फंबल थोडीशी झालाय. डिब्बाकोट स्क्वेअर लेगला एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 ने 2 वर स्थिरावताना विकेट जबरदस्त बनवली गेली. ज्या वेळेला रडारमध्ये चेंडू टाकाल त्या वेळेला तो आउट ऑफ द पार्क जाईल, परंतु जर तुम्ही बोटातील जादू फिंगर रोल केले आणि चेंडू जर फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवला तर इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून चर्चा होईल तुमच्या नावाची. असे एक अप्रतिम विकेट आपण बघतोय. भरपूर शॉर्ट बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं कॉल आपल्याला बघायला मिळतोय. 3 सूचित केले जाते पंचांकडनं. एक बाउन्सर तुम्ही हाताळलाय. धावसंख्या स्थिरावेल ती 3. एका बाजूने कल्पेश आणि दुसऱ्या बाजूने अविनाश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज उज्ज्वल, राईट आर्म, जबरदस्त हॅमर. चेंडूला सरळ डीप काऊकॉर्नरच्या डोक्यावरनं पाठवत आहेत फलंदाज कल्पेश. एक जबरदस्त ट्रेडमार्क. उत्कृष्ट शॉट सिलेक्शन. पोरांमध्ये भरपूर ताकद आहे कल्पेशच्या आणि त्या ताकदीचं एक सुंदर ट्रेलर दाखवलं गेलंय. गुड बॅटिंग. पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे, थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. इथून मात्र गोलंदाज उज्ज्वल यांच्या चेंडूची प्रशंसा करावी लागेल. चेंडू थोडासा शॉर्ट होता, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर थोडासा गुडल्यांवरती चेंडू ठेवून ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि तो आला डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. एकाकडच्या मोबदल्यामध्ये धावा स्कोर कार्डवरती 9 धावा स्कोर कार्डवरती. याच्यानंतर घाटीम विपक्ष 11 केळवा रोड. घाटीम संघ अजूनही उपस्थिती या ठिकाणी नोंदवलेली नाही आहे. मॅच सुरू असतानाच आपण आजच्या दिवसातील लीग स्टेजची जी अंतिम मॅच असेल त्यानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकणार आहोत आणि जी शेवटची मॅच असेल त्याचा आपण विजयी संघ असं नमूद करणार आहोत. याची सूचना सर्व विनिंग टीमचे संघनायक आपण घ्यायचे आहेत. तुर्तच वळूया मॅचकडे. धावा स्कोर कार्डवरती 9. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये गौरव वेरी फर्स्ट बॉलला आउट झाले. त्यानंतर कल्पेश आणि अविनाश यांच्यातली पार्टनरशिप थोडीशी बहरताना आपण बघतायत. न्यूमॅन जगदीश पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज, गेले 1 वर्ष सरावली गावाला ज्यांनी खऱ्या अर्थाने क्लास 1 क्रिकेट आणि गौरव प्राप्त करून दिलाय.
मॉर्केल या नावानं सुप्रसिद्ध असा खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवणारा असा खेळाडू जगदीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं घेऊन येत आहेत. थोडंसं व्यूहरचना चेक करताना आपण बघतायत 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर्स, लॉंग ऑन आणि एक मिड विकेट अशी फील्ड सजवले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे जगदीश पाटील यांचं, प्रचंड अनुभव आहे जगदीश पाटीलकडे. येणाऱ्या काळामध्ये साई स्पोर्ट्स सरावली ची गुणवत्ता भरपूर चांगली दिसून येते. HB ट्रॉफी सुद्धा या संघाने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली. पुढचा चेंडू, ओहो जबरदस्त पुल, सक्सेसफुल, अतिशय देखणा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू आणि फळी मधला संपर्क, थँक्यू. अप्रतिम शॉट सिलेक्शन, अविनाश इज ऑन अ फायर. काय जबरदस्त बॅटिंग करताना अप्रतिम असा षटकार बघायला मिळतोय. इरादे स्पष्ट आहेत, आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय माझ्या बॅटमध्ये असेल आणि गोलंदाज किती मोठा असेल परंतु त्यांचा चेंडू जर चुकीचा असेल पॅनलाइज करण्यासाठी, पनिशमेंट आणि चांगल्या धावा बनवण्यासाठी आम्ही अविरतपणे प्रयत्न करू हे मात्र दाखवताना फलंदाज अविनाश गुड बॅटिंग. षटकार आलाय, जगदीश पाटील कमबॅकिंग करतील का? पुढचा चेंडू घेऊन जगदीश, आवळेला सरळ चेंडू गलीला ट्रॅव्हल झालाय. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. अतिशय सुंदर असं दृश्य आमच्या मुख्य मंचावरून आपल्याला बघायला मिळते. सुंदर क्रीडानगरी सजवली गेली आहे. अमोल पाटील स्मृती चषक 4थ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. आजचा पहिला दिवस. पॅड आणि पॅडच्या मध्ये चेंडू होता, हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलाय परंतु लक पॅक्टा, थोडस फंबल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना पोहोचते ती 20. थँक्यू कॅन्डी. कल्पेश आणि अविनाश पार्टनरशिप बहरताना गरज आहे. शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला भरपूर महत्व आहे. विस्फोटक बॅटिंग करणं गरजेचं आहे. एखादी एक चांगली नॉक तुम्हाला एका चांगल्या दिशेकडे घेऊन जाते, त्यासाठी एक भरपूर गरज असते एका चांगल्या कॅमिओची. पुढचा चेंडू, ओ यावेळेला सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे फटका फसलाय. फलंदाज OUT आउट. दुसरा विकेट परतताना माघारी. थँक्यू. निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 धक्के या ठिकाणी बघायला मिळत आहेत. कल्पेश आणि गौरव हे माघारी परतलेले आहेत. अविनाश आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चेंडू झालेले आहेत ते 5. एकंदरीत धावा स्कोर कार्डवरती 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम चेंडू असेल आणि निशांत दाखल झालाय. निशांतकडनं आता गरज आहे चांगल्या शॉटची. शिवशक्ती उसरणी संघाला आपल्या स्कोर कार्डवरती धावा हव्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये त्या धावांचं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही डिफेन्स करत असतात एक सायकोलॉजी ॲडव्हान्टेज, मानसिक आधार तुम्हाला देत असतं आणि ती गरजेचं आहे. अंतिम चेंडू घेऊन जगदीश पाटील चांगली कमबॅकिंग केलंय निशांतसाठी. पुढचा चेंडू फुलटॉस सरळ ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदम परिपूर्ण होईल. 10.50च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती धावा आहेत 21.
थँक्यू. या दरम्यान आपण बघताय सन्माननीय राकेश घरत साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होते. वेलकम सरजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. शैलेजी पाटील साहेब जलसर गावाला बिलॉंग करणारे एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. संदेश समीर किनी दगावे गावातील एक अनमोल असं रत्न यांचेही शुभागमन झाले. सर्वांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. अमोल पाटील स्मृती चषक 20-25 एक नेत्रदीपक नियोजन आणि आमच्या भव्य अशा व्यासपीठावरती हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत. एक सदिच्छा भेट असते. अप्रतिम स्पर्धा आहे. सवळून स्पर्धा बघण्यासाठी सर्व आपल्या जीवनातील अमूल्य वेळ देत आहेत आणि त्यानंतर त्या स्पर्धेचा क्लास हा नेहमी वाढत असतो. आपण ही भव्य दिव्य स्पर्धा बघतोय, नेत्रदीपक नियोजन बघतोय. एक शानदार नियोजन, एक वलंकित बहुचर्चित आणि एक भव्य दिव्य व्यासपीठ मिळून देणारी स्पर्धा म्हणजेच अमोल पाटील स्मृती चषक 20-25 एक जबरदस्त नियोजन. उज्ज्वल वैयक्तिक दुसरं, सामन्याचं तिसरं षटक घेऊन यावेळेला आपण बघतायत बॅक टू द बॉलर. डॉट बॉल आलाय. स्कोर स्टे ऑन 21, लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं. विकेट खूप चांगली आहे आणि प्रामुख्याने प्रत्येकानं या खेळपट्टीच्या या आउटफील्डच्या प्रेमात पडावं अशी निगा राखली गेली आहे. या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय अप्रतिम टायमिंग, परंतु इथे पुनश लॉंग ऑनला जेलमध्ये परतताना निशांत बाद होताना उत्कृष्ट कॅच आपल्याला बघायला मिळतोय प्रणय यांच्याकडनं. थँक्यू प्रणय. खूप चांगलं योगदान देताना तिसरा झेल ते घेत आहेत. चांगली फिल्डिंग. जेव्हा तुमचे 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपण बघतायत, संघामधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नेहमी 38 सर्कलच्या बाहेर राहत असतात आणि त्यांच्याकडे मोठी जिम्मेदारी असते. प्रणय सांगतो आम्ही 38 सर्कलच्या बाहेर आहेत, जिम्मेदारी आमची आहे. इथून चेंडू सहजासहजी आम्ही पास होऊ देणार नाहीत आणि 3 झेल घेत आपल्या गोलंदाजांना एक आधार देत आहेत. त्याबद्दल प्रणयचं कौतुक करावं लागेल. न्यूमॅन साई तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. उज्ज्वल अप्रतिम टायमिंग, वेट केला वॉच करत. त्यावेळेला मात्र आपण बघतायत पुनश डीप गलीला जवळ झेल देत साई तरे आलेही आणि बादही झाले. बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच शिवशक्ती उसरणी संघाला. पाणी पड पोशे आलो घराकडे, थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. योरी मुझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. योरी मुझिम पाणी. थँक्यू. अक्षय राऊत येत आहेत. ऑन हॅट्रिक चेंडू यावेळेला असेल. उज्ज्वल लाईक मोठी कामगिरी करण्याची सुवर्ण संधी त्यांच्या दालनामध्ये उभी आहे. इथून जर विकेट घेत आहेत, विकेट हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज अमोल पाटील स्मृती चषक 20-25 मध्ये ते ठरवू शकतात. आणि दुसऱ्या बाजूने अक्षय राऊत आलेले आहेत. संकट काळामध्ये जर चांगली इनिंग तुम्ही खेळलात, तुमच्या गोलंदाजांना एक विश्वास मिळेल, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रमोट करू शकतात. एक बिग अपॉर्च्युनिटी आहे एका बाजूने अक्षय राऊतकडे की कठीण काळामध्ये संघाची साथ तुम्हाला द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूने उज्ज्वल आणखीन उज्ज्वल कामगिरी करत विकेट घेत हॅट्रिक विकेट आपल्या नावावरती नोंदवण्याची एक जबरदस्त संधी त्यांच्या जवळ आहे. एका बाजूने अक्षय लेफ्ट हँड बॅटर आहेत, दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं फिल्डिंगची व्यूहरचना चेंज होते. डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे आणि डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग असं चक्रव्यूह रचला गेलाय त्यांच्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन उज्ज्वल. ऑन हॅट्रिक चेंडू आहे, विकेट हॅट्रिक चेंडू. हळवारपणे स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं लेट कट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. चांगली कामगिरी उज्ज्वल यांची. उत्कृष्ट गोलंदाजी. टप्प्यावरती नियंत्रण ज्या पद्धतीने बघायला मिळते उज्ज्वल यांचं. येणारा काळ हा त्यांच्यासाठी उज्ज्वल ठरणार आहे. लेंथ लाईन मेंटेन करणार. 4 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाही आहे. एक डिसिप्लिन बघायला मिळतोय. या वेळेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. पॉइंट मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 22. अंतिम चेंडू त्यांच्या स्पेल मधला.
परंतु जो क्लास त्यांनी दाखवलेला आहे, जो डिसिप्लिन त्यांनी दाखवलेला आहे, फलंदाजाच्या अगेन्स्ट निर्धाव चेंडूचा मारा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. उज्ज्वल यांचं. अविनाश ऑन स्ट्राईक आणि इथे शॉर्ट बॉल. थोडेसे नाराज असतील अविनाश. खेळायचं होतं त्यांना लॉंग लेगला. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटला. एक धाव परिपूर्ण. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. तिसरं षटक संपलंय. चला टीम मीटिंग कमी करायची आहे प्लीज. साई स्पोर्ट सरावली. त्वरित फील्ड अरेंज करा. आपण आज आपल्याला 7 मॅच खेळायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येकानं टाइम जर स्पेंड केला तर जास्त षटकं खेळायला मिळतील आणि ती मॅच बघण्याची जी मजा असते ती आणखीन वेगळी असते. घाटीम टीम आपलं टी शर्ट इथून घेऊन जायचे. घाटीम टीम संगनायक त्वरित. गोलंदाज तयार होताना आतिश. ओहो गुड टायमिंग, परंतु तेही टाइम फसलाय आणि सरळ लॉंग ऑफला अविनाश सुद्धा बाद होत आहेत. अविनाशकडनं भरपूर अपेक्षा होत्या. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसलाय. अविनाश बाद. आउट. दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाक वा बोटीन फिरवाल का, कोणाक वा बोटीन फिरवाल का. थँक्यू. दुर्गेश येत आहेत. दुर्गेश न्यूमॅन. एकंदरीत जर आपण बघितलं 19 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 23. कमीत कमीत 11 चेंडूमध्ये 20-25 धावा जर इथे शिवशक्ती उसरणी संघाला बनवता आल्या, सेकंड इनिंगमध्ये त्या वाचवण्यासाठी तुम्हाला गेम प्लॅनिंग करता येईल आणि ते भरपूर गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आतिश यांची अप्रतिम गोलंदाजी आपण बघतायत. खूप चांगला फॉलो थ्रू बघायला मिळतोय. राईट मोर द विकेटचा मारा करतायत. कांद्याचा क्लास 1 वापर आहे का. थोडासा दिशाहीन चेंडू बघायला मिळतोय. व्हाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 24 वर स्थिरावलाय. चांगली कामगिरी. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आपण बघतायत. वाईट स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. मिस्टर आतिश पुनश्च गोलंदाजी ट्रॅक व हा ही बॅक टू बॅक वाईट बॉल बघायला मिळतोय. आशुतोष व्यवहार सर दर्शवताना स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 25. एका रिदम मध्ये होते. व्हेरी फर्स्ट बॉलवरती आपण बघतायत विकेट आलाय आणि त्यानंतर सलग 2 दिशाहीन चेंडू हाताळले गेल्यात. बॅक टू बॅक 2 वाईट. गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि हॅट्रिक वाईट बॉल बघायला मिळत आहेत. चुकी झालंय. हे जे मोमेंटम तुमच्याकडे होतं ते आता बॅटरकडे शिफ्ट झालंय आणि याचा जर त्यांनी फायदा उचलला त्या मोमेंटमचा येणारा काळ खऱ्या अर्थाने आपण बघताय साई स्पोर्ट्स अरावली संघाचा थोडासा टेन्शनवाला असू शकतो. पुढचा चेंडू ते मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळल्या गेल्यात. थोडंसं डायवर्ट होताना आपण बघतायत. लॉंग ऑनला सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. 27 धावा. आता स्ट्राईक वरती येते अक्षय. लेफ्ट हँड बॅटर आहेत. इथून शिवशक्ती उसरणी संघाला हव्यात ते धाबा आणि एका बाजूने साई स्पोर्ट्स अरावली संघाने जो प्रेशर बनवलेला आहे, कन्वर्ट केलाय, त्याला कन्सॉलिडेट करण्यासाठी तुम्हाला 1-2 चेंडू निर्धावा टाळायचे. बघूया कुठला यशस्वी खेळाडू होतो या ठिकाणी. पुढचा चेंडू चेंज ऑफ द पेस. लॉट मध्ये आलाय. सरळ लॉफ्ट केलाय. ओव्हर मिड विकेट. अक्षयच्या बॅटमधून येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. मनामध्ये खराबी नाही.
33 धावा. अक्षय सुंदर बॅटिंग करताना अप्रतिम टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. यावेळेला त्रिफलाची क्लीन बोल करताना आतिश सांगतायत इथून मात्र कमबॅकिंग साठी आम्ही ओळखले जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर क्लीन बोल्ड. न्यूमॅन प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. षटक क्रमांक आपण चौथं या ठिकाणी बघतोय. चेंडू झालेले ते 4 आणि धावसंख्या बघायला मिळते ती 33. म्हणजेच एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मधला. आणि इथून प्रज्वल आले आहेत. 9 सेकंडकडे आपण बॅटर बघतोय दुर्गेशला. एका बाजूने कमबॅकिंग करताना आतिश. 6 फूट सरावली संघाचा षटकार आल्यानंतर कमबॅकिंग करतोय प्रज्वल. हा युवा फलंदाज आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि तिथून मार्ग दाखवण्याची कामगिरी, जिम्मेदारी आहे ती म्हणजे प्रज्वलकडे. आतिश तयार. पुढचा चेंडू, गती परिवर्तन, टायमिंग, वाह क्या कहने. शॉट के गुडघ्यावरती बॅलन्स बनवत लॉंग लेगला क्लिअर करताना प्रज्वल मारतायत बिग हिट, 6. थँक्यू. 39 धावा. ग्रेट शॉट. काय फिनिश केलंय प्रज्वलनं. उत्कृष्ट फलंदाजी. स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 4 होते परिपूर्ण. 39 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. और कहते ना हर वक्त कहा जाता है कि जिम्मेदारी रुई की बोरी की तरह होती है, जो दूर से देखने पे भारी लगती है लेकिन जब आप उठाए तो हलकी लगती है. त्याच पद्धतीने संघाची जिम्मेदारी आहे, जेव्हा तुम्ही उचलाल तेव्हा ती कमी वाटेल. त्यासाठी प्रयत्नही करणं गरजेचं आहे. 39 झालेले आहेत. इथून 12-13 धावा. अबोव 50चं टार्गेट. चांगलं बॅटल होऊ शकते एसटीचे. थँक्यू. स्निमान प्रणय येतोय. 39 झालेले आहेत. इथून दुर्गेश आणि प्रज्वल यांच्याकडे जिम्मेदारी आहे. युवा फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. यंग ब्रिगेड शिवशक्ती उसरणी संघाचे फ्युचर आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने एक मोठं व्यासपीठ आहे त्यांच्यासाठी. आपल्याला बॅटला स्विंग करतायत. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. स्कोर स्टे 139. इथून 39 वरती स्कोर थांबला गेलाय. कमीत कमी 10-12 धावा. अबोव 50. मॅच इंटरेस्टिंग मोडकडे जाईल. पुढचा चेंडू. टॉस तितकासा फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातोय बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग रिझन मध्ये. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट यशस्वी झालाय. 41 धावा स्कोर कार्ड वरती. थोडासा लेझी थ्रो बघायला मिळतोय. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41. शेवटचे 4 चेंडू. त्याच्यानंतर घाटीम बनाम चे 11 केळवा रोड. जशी मॅच संपेल आपण टॉस साठी यायचं टॉस बॉक्स कडे. पुढचा चेंडू. अप्रतिम पॅड अँड बॅड मध्ये चेंडू होता. चेंडूला एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय सरळ डीप काव कॉर्नर मध्ये. तद्वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 43 वर स्थिरावलंय. 43 रन्स स्कोर कार्ड वर. स्ट्राईकला आपण दुर्गेशला बघतोय. दुर्ग म्हणजे कठीण, म्हणजे जे आपण किल्ले बघतोय. आणि इथे वाईट बॉलने धावसंख्या पोहोचते ती 44. च्या गडावरती चढणं कठीण असतं. अनेक अशा लढाया खेळणं कठीण असतं. असे दुर्ग आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर बघतोय. पुढचा चेंडू. ही वेळेला मात्र फटका फसलाय. तितकासा चांगला एलिव्हेशन नाहीये आणि जावं लागेल दुर्गेशला मागे. विकेट क्रमांक धक्का क्रमांक आपण बघतायत.
तो 7वा. चला फलंदाज थोडंसं वॉर्मअप करते आपण. वेळ कमी आहे आपल्याकडे, थोडंसं वॉर्मअप करा. स्कोर थांबलाय तो 44 वर. येणारे चेंडू शेष आहेत ते 2. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर अक्षय. थोडंसं घाई करा अक्षय. आणि प्रामुख्याने बाद होणारा फलंदाज 38 क्रॉस करण्याच्या अगोदर दुसरा इन झाला पाहिजे. याच्या काही गोष्टी आहेत त्या आता माईकवरती सांगणं तितकंसं योग्य नाही आहे. कारण सफाळा क्रिकेट म्हटल्यानंतर जी आता क्वालिटी बघायला मिळते सफाळ्या क्रिकेटची ती खूप भरपूर मोठी आहे. आणि बेसिक बोलणं थोडंसं योग्य वाटत नाही आहे. त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यावर होताना गोलंदाज पुढचा चेंडू. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न. बघूया स्ट्राईकवरती आहेत फलंदाज. चला नवीन फलंदाज या लवकर. आणखीन एक धक्का लागतोय. अक्षयच्या रूपानं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. राज. आणि अंतिम चेंडू आहे. शेखर आम्हाला सांगतायत 44 झालेले आहेत. इथून एखादा मोठा शॉट वाईड चेक करायचा आहे अंपायर्स. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे ना अजित सर. फेड डिलिव्हरी. चांगला चेंडू. अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळेल. 44 वरती स्कोर थांबलाय. अंतिम चेंडू. ओ स्कूप केला यावेळेला परंतु झेल मध्ये कन्वर्ट. आणि टार्गेट इथे सेट केलं गेलंय 45 धावांचं. अंतिम षटकामध्ये धावल्यात फक्त 5. शैलेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला या शैलेजी पाटील साहेब. घाटीम आणि J11 केळवा रोड. चला आपण टॉस करतो. एका बाजूने अमोल पाटील आणि एका बाजूने अमोल 11 आहे. चॉईस हवी, चॉईस देतील सर. कॉल असेल या ठिकाणी केलवरोड संघाचा. अमोल 11 असं आहे आणि आलंय अमोल पाटील. टॉस जिंकलाय. तर काय म्हणाल, कसं वाटतं इथे दाखल झाल्यानंतर? चांगलं वाटतं. यापूर्वी तुम्ही या मैदानावरती खेळलात? हो, मागच्या वर्षी. तर आता संपूर्ण संघ तुमचा प्रॅक्टिसमध्ये आहे? प्रॅक्टिस तर आहे थोडी फार. आता टॉस जिंकलाय तर काय घेणार? क्षेत्ररक्षण. आणि कुठले गोलंदाज सध्या तुमच्या संघामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत? कुमार आहे, तन्मय आहे, दीप आहे, नीरज. टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. तुम्ही ज्या 4 मॅचेस झालेले आहेत आता त्या बघितलेल्या आहेत? हो, यूट्यूबला बघितल्यात. काय सांगते तुमचा माइंड गेम? किती धावा या ठिकाणी चांगली मॅच होऊ शकते? आता बघायला गेलं तर 50+ धावा द्यायला लागतील. आपला केलवा रोड टू विठ्ठलवाडीचा प्रवास आहे आणि त्यानंतर आलेलं एक सुंदर नियोजन. ग्रीन कार्पेट आपल्याला बघायला मिळतं, उंच डोंगरी आहे आणि वेल मॅनेज ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. कसं वाटलं मैदानावरती दाखल झाल्यानंतर? असं वाटतं की स्टेडियममध्ये चालू आहे. काय सुरेख आयोजन नियोजन केलं आहे, मस्त. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय घाटीम संघानं आणि प्रथमतः घेतलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले J11 केळवा रोड संघाला प्रथम बॅटिंगसाठी. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऐकूया तिथे प्रमोदजी यांचा गोड आवाज.
थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत. अमोल पाटील स्मृती चषक 2025 मध्ये दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय सुंदर डोंगराच्या कडाकपऱ्यात बसलेलं हे सुप्रसिद्ध असं ऐतिहासिक मैदान म्हणजे विठ्ठलवाडीचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विठ्ठलवाडीचं हे सुरेख आणि पारदर्शकतेचं आयोजन, स्पर्धेची पारदर्शकता कशी असावी याचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हे ताजं उदाहरण आहे. कारण इथून बऱ्याच स्पर्धा येणं बाकी राहिलेत. याच विटी लाईन मध्ये आपण पाहिलं तर आता येत्या 1 जानेवारी पासून आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप दिल्लीत उडावे. रॉकी ग्रुप चषकाला सुरुवात होईल. 11 दिवसांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेगवेगळे गट या स्पर्धेच्या माध्यमातून खेळविण्यात येतील आणि विटी लाईनचा बळक म्हणून जो ओळखला जातो त्यांची ती अफलातून मेहनत आणि त्या स्पर्धेचं सुद्धा बिगुल वाजलं 1 तारखेपासून आपण पाहणार आहोत. त्यानंतर श्रीकृष्ण चापेवाडी चषक असेल, शिवनेरी चषक असेल, 11 ते 15 यंगस्टार चषक माकणेचं 41-42 जणांची टीम आपल्याला पाहायला मिळते. मंगलदासजी गरत आणि संपूर्ण त्यांची टीमचं ते बिगुल वाजलंय. 1 लाखाची स्पर्धा येते. 11 ते 15 शेखर किनी हे सुद्धा असतात त्या स्पर्धेमध्ये. सफाळे प्रीमियर लीग 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशा प्रकारचा कालावधी तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं सुद्धा बिगुल वाजलेला आहे. अर्थातच मोठमोठ्या नामवंत स्पर्धा या सफाळे विभागामध्ये होतात. त्यामुळे आता ग्रामीण क्रिकेट एक गावाच्या पलीकडचं क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत जाधवडे सर काय म्हणतील, ज्या पद्धतीने सफाळे क्रिकेट काही काळ आपण पाहिलं तर सफाळेमध्ये तेवढ्या स्पर्धा हव्या तशा होत नव्हत्या, परंतु आता कालांतराने जी प्रगती होत गेली आणि स्पर्धा उंचीवर नेऊन ठेवण्याचं जे आज आपण पाहत आहेत आयोजकांचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो. तर या सफाळे विभागामध्ये खऱ्या अर्थानं एक क्रिकेटची पंढरी बनली गेली. एक काळ असा होता भिवंडी क्रिकेटची पंढरी असायची, ठाणे जिल्हा क्रिकेटची पंढरी, पालघरमध्ये चांगलं क्रिकेट व्हायचं, सफाळेमध्ये होत नव्हतं. परंतु आता काही 4-5 वर्षांच्या पलीकडे आपण गेलात तर तिथून अव्याहत आणि अविरतपणे चांगली स्पर्धा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे सफाळे क्रिकेटची ग्रामीण क्रिकेटची पंढरी आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आता इथे क्रिकेट करता पूरक वातावरण निर्माण होतं आहे. सातत्यानं वेगवेगळ्या जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तिथून चांगले खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळतील. जसं आता मनोजचं एक उदाहरण आहे. मनोजचं एक चांगला खेळाडू आपल्याला मिळालेला आहे. तशाच प्रकारचे आणखीन काही खेळाडू लवकरच व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करते. पण स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मग गाव लेवलची असेल किंवा तुमची प्रीमियर लीग असेल, पण त्या होणं गरजेचं आहे. तिथूनच खेळाडू या ठिकाणी तयार होऊ शकतात. मैदानावरती महत्त्वाचा सामना साई स्पोर्ट सरावली आणि शुभशक्ती उसणी या 2 संघादरम्यान. प्रणाली जगदीश मैदानावरती. कल्पेश आपल्याकडे पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रणयला आपण पाहत आहेत. आगरी प्रीमियर लीग सुद्धा तो खेळतो. एकविरा स्पोर्ट्स माकणेच्या टीममध्ये यंदाच त्याची वर्णी लागली गेले. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. जगदीश पाटील मॉर्कलने होप्स सोडले होते. खांदे त्याचे परिपूर्ण झुकले होते की इथे डायरेक्ट हिट झाला तर काम तमाम. आणि आशुतोष व्यवहारे सरांचं तर बोट उंचावलं असतं, नो डाऊट अबाउट इट. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही, परंतु जगदीश पाटील मॉर्कलने यंदाचा हंगाम सुद्धा खूप चांगला गाजवलाय. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच जगदीश पाटील मॉर्कलला आपण पाहत आहेत. या खेळाडूच्या नावावर सुद्धा रॉकी ग्रुप टेंबीखोडावे चषकामध्ये एक अतिशय सुंदर बाईक आपल्याला पाहायला मिळते. एक मोटरसायकल आहे या खेळाडूच्या नावावर. अप्रतिम सातत्याचं दुसरं नाव का मी म्हटलं त्याचं हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावां करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. यो यो पैसेवाला लई दिलवाला, यो यो पैसेवाला लई दिलवाला, पोरी तुलाच यो भुलला. थैंक यू डीजे. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच खेल दिया था. नॉकर के ऊपर सेकेंड बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रन रोक ले. जगदीश के बल्ले से एक कमाल का स्ट्रोक, 6 रन अर्जित करते हुए. और अब जाकर स्कोर कुल मिलाकर 7 रन पर 1 पर बल्लेबाजी कर रहे. कल्पेश की गेंदबाजी राइट ऑफ ओवर द विकेट. फुल टॉस, कमाल का स्ट्रोक है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. जगदीश के बल्ले से खूबसूरत सिक्सर. थँक्यू. कल्पेशच्या अगेन्स्ट या वेळेला 2 षटकार. अतिशय धमाकेदार आणि धडाकेबाज बॅटिंग करत असताना झंझावती बॅटिंग. ही ताकद आहे या खेळाडूची. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे पोहोचतील.
डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. अतिशय चांगली दिमागदार अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहा प्रशांत सर, काही कसे फलंदाज असतात की पहिल्या बॉलपासून नॅचरल खेळ ते मात्र खेळण्यासाठी ओळखले जातात आणि त्यामध्ये मी जगदीश पाटील मॉर्कलचं नाव घेईन. जसं वीरेंद्र सेहवागला आपण पाहायचो नॅचरल खेळ खेळायचा, त्यावेळेला 200-300 धावा फलकावर लगावायच्या. कुछ बल्लेबाज ऐसे होते जो डगआउट से सेट होके जाते हैं, सेट होने के लिए समय की ज़रूरत नहीं है और उस तरह के खिलाड़ी है मैदान के अंदर. जगदीश बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस थे, लेग स्टंप के ऊपर गेंद फाइन लेग की तरफ जा रही है. फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे. अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 16 रन बगैर किसी नुकसान के. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. आपण पाहिलं तर एकंदरीत 5 बॉलचा खेळ झाला. क्षमस्व संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत बॉल फेकून झालेत. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत फार वेगाने. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. आराम के साथ स्मार्ट सिंगल यावेळेला मिळते. एकेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. धावसंख्येवर 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती साई स्पोर्ट्स सरावली या टीमची 18 वर. घाटी में और जे 11 खेलबारो आपको लिए मैं तो एक बार भी दरख्वास्त करना चाहूंगा, तैयार रहे टॉस के लिए. फुल टॉस इस बार. बल्लेबाज बने बॉस. जगदीश नहीं रुकने वाले हैं. शानदार बल्लेबाजी, ले पंगा कर दंगा. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार बॅटिंग करत असताना जगदीश पाटील मॉर्कल नावाचं वादळ घोंगावलंय. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी बॅटिंग कशी करावी याचं प्रत्यय यावेळेला देत असताना, नॅचरल खेळ दाखवत असताना कल्पेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. या पहिल्या षटकामध्ये 22 धावा तब्बल कुठल्या गेलेत, म्हणजेच अर्धा धावसंख्येचा पल्ला जो आहे तो मात्र यावेळेला पार केला गेलाय. षटक क्रमांक पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली. आता दुसरं षटक प्रारंभ होतोय. यावेळेला प्रणयचा अप्रतिम छोटा पॅक बडा धमाका. व्हॉट अ शॉट. क्लास. आभाळाला मान वंदना करणारा हा कणखर झन्नाटेदार षटकार. DJ Alpesh in the mix. बहुत ही शानदार बल्लेबाजी. दोनों बैटर द्वारा प्रणय 8 पर केंद्रित से सिक्सर की मदद से. और कहते हैं ना कि खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. क्या बल्लेबाजी करे दोनों बैटर. बल्ले का बाहरी किनारा लगा, पीछे खिलाड़ी है, गेंद नहीं रुकने वाली है. नई शुरुआत है, नया अंदाज होगा. किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. ले पंगा कर दंगा 4 रन. थँक्यू. निशांतच्या या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना पहिल्या बॉलवर षटकार आला, खिचून मारला होता तो पहिला बॉल आणि त्यानंतर मिसटायमिंग स्ट्रोक चौकार आला. इथून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारे सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 33 या धावसंख्येवर. प्रशांत सर, ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना ती अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. जी हाँ, एक अच्छी शुरुआत आपने दिलाई है. अपनी मंजिल की तरफ आप बढ़ रहे हैं. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. ऑन्सर पर खेलना चाहते थे लेकिन इस वक्त गेंद के ऊपर निगाह रही थी बैटर की. प्रणय एक चौका का छक्के की मदद से बहुत अच्छी पारी जरूर खेल रहे हैं. स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर फिलहाल टोटल रन संख्या 33. जीतने के लिए लक्ष्य रहा है इस वक्त 45 रनों का. तो एक अच्छा स्टार्ट पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी प्रणय और जगदीश द्वारा. चांगली फटकेबाजी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. जगदीश पाटील मॉर्कलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. एका साईडला प्रणय त्याला सुरेख साथ देत असताना सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु आतापर्यंत प्रणयचं फुटवर्क हवं तसं नाहीये.
बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत नाहीये. जरी धावा आता कमी असल्या तरी सुद्धा प्रणयला इथून चांगला खेळ करावा लागेल. जर इथून चांगला खेळ केला तर नेक्स्ट मॅच मध्ये त्याच अनुषंगाने तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. जी हाँ, यहाँ से वो कॉन्फिडेंस लेके जाए डगआउट की तरफ तो फायदा हो जाएगा. और अपने पर सही एक बात भी फरमाया है, गेंदबाजी के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार है. निशांत गेंदबाजी कर रहे हैं. ओवर एम्बिशियस बल्लेबाजी, इसकी जरूरत नहीं थी. स्टार्टअप को अच्छा मिला था, प्रणय बैक टू द पेबल चले गए और अपोनेंट टीम को क्या चाहिए, विकेट चाहिए. वो विकेट मिला, बहुत ही अच्छी विकेट कीपिंग और प्रणय बैक टू द पेबल, पहले विकेट का पतन गॉन. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक मिस टायमिंग स्ट्रोक चौकार आल्यानंतर गोलंदाजाला हबी होण्यासाठी त्याने मजबूर केलं की मात्र यावेळेला मला बॉल बीट करून दाखव. आणि शेवटी अखेरकार पुढे स्टेप आउट झाल्यानंतर आपण पाहिलं तर जोरकस बॉल, वेगवान चेंडू आला आणि इथे विकेट मिळाली. याचा ॲडव्हान्टेज येणाऱ्या गोलंदाजाला मिळणार आहे की प्रणयची बॅटिंग कशी होते, त्याच्यावर आपण कसा अभ्यास करायचा. तो ओपनिंग बॅटर आहे, त्याला लवकरात लवकर कसं धाडायचं ही मात्र जरूर परीक्षा असेल. ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली गेले. अतिशय चांगला फटका, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असणारा हा कणखर चौकार रमेश गुरुच्या बॅटमधून येतोय. चौकार, गुड शॉट. शुक्रिया डीजे, बहुत ही शानदार बल्लेबाजी पर रमेश द्वारा. गुरु हो जा शुरू, और इस चौके के साथ इन्होंने आगाज किया. स्कोर की बात करें तो रन संख्या 37, जीतने के लिए 45 रन का लक्ष्य है. ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट था बल्लेबाज रमेश का. प्रमोद जब टप्पा खाते के नेक्स्ट स्टेप की तरफ आ रही है, थोड़ा इंतजार किया, बैकफुट चले गए. बैट्समैन बहुत अच्छा था, बॉडी को रोल किया गया और स्क्वेलिंग की तरफ गेंद को खेल दिया, क्योंकि स्क्वेलिंग पर खिलाड़ी दायरे के अंदर है तो इनफील्ड के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज रमेश गुरु का. और प्रणय जिन्होंने बनाए 12 रन. जगदीश बहुत ही शानदार बल्लेबाजी कर 2 छक्के जड़ चुके हैं, एक चौका इनके बल्ले से आया. अब अक्षय को गेंदबाजी करने का मौका मिलेगा. 37 पर 1 चेसिंग टारगेट ऑफ 45 रन. 8 रनची आता मात्र नितांत आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण सोपं झालंय, नो डाऊट अबाउट इट. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल होता. क्लोज कीपर आहे त्यामुळे बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा आपण पाहू शकतायत. या खेळपट्टीवर तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. जर फलंदाजाला बीट करायचं असेल तर कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवावं लागेल. जी हाँ, और इस विकेट पर बाउंस है. मैंने इससे पहले भी कहा कि बल्लेबाज जो है, जो बल्लेबाजी करना है तो बाउंस है. वो बाउंस जो है ना आपको परेशान करेगा, दरार है ना, उसका फायदा मिलेगा. जगदीश भी चले गए, पहले प्रणय उसके बाद में जगदीश. अभी भी ये जो बल्लेबाज जो है ना प्रमोद, गेंद को नहीं देख रहे. दूसरे विकेट का पतन, जगदीश डिपा. शुक्रिया डीजे. अक्षय का ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण और शानदार गेंदबाजी कर प्रमोद. इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. अगर इस तरह की 2-3 गेंदें आएगी ना तो दबाव बल्लेबाजी के ऊपर बढ़ सकता है. येस, ॲब्सोल्युटली ट्रू. ज्या पद्धतीने आपण पाहतात गोलंदाजी केली जाते, अक्षयच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो. परफेक्ट फलंदाजांचा जो बॅटिंग स्टान्स आहे तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त धावा करतोय याचा परिपूर्ण ऑब्झर्व जरूर केला अक्षयने. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तो गोलंदाजी करताना आणि आपल्या बोटांतील जादू काय आहे याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पाहायला मिळतोय. इथून सुद्धा सामना बॅलन्सिंग होऊ शकतो विकेट जर गेले तर. यस, डॉट बॉल, विकेट्स खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ठरेल. आता मात्र कदाचित सरावलीकर हेच म्हणत असतील की पहिल्या षटकात 22 धावा आणि दुसऱ्या षटकात 15 धावा त्या दिल्या नसत्या तर हा सामना अंगलट येऊ शकला असता. जी हाँ, एक बार फिर 45 रनों का टारगेट है तो विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में. और शुरुआत इतनी अच्छी नहीं थी. पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो 2 ओवर में बहुत ज़्यादा रन आपने खर्च किए हैं. शो शक्ति उसरनी सरावली के बीच मुकाबला, और ये क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. बल्लेबाज क्या करना चाह रहे हैं, जल्दी मैच समाप्त करने की कोशिश. मैं समझ सकता हूँ, लेकिन भाई गेंद को तो देखिए, गेंद को नहीं आप देख रहे हैं, अपने स्ट्रोक खेल रहे हैं, उसमें अपोनेंट टीम का फायदा हो रहा है. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. क्रिकेटमधील बेसिक जे आहे सिंगल डबल
कदाचित ते विसरलेले असावेत. या वेळेला पहा पुन्हा एकदा मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू सरळ निघून जाईल. अक्षयचं मी कौतुक करेन, त्याचं बेनिफिट पुरेपूर त्याला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. एक्सलेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी है, क्या विकेट मेडन ओवर आएगा. हवा में उछाला, बहुत ही खूबसूरत पुल शॉट, पावरफुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए ले पंगा कर दंगा, सिक्सर. थँक्यू. वेलकम बॅक. 3 षटकांचा एकंदरीत आपण पाहिला तर खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. या धावसंख्येवर अखेरकार शेवटच्या बॉलवर षटकार आला, परंतु गोलंदाजाने खूप चांगली चमक दाखवली. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना डॉट बॉल हा त्यांचा पुढील टुर्नामेंटसाठी तो विश्वास, आत्मविश्वास दाखवू शकतो, हे मात्र त्या दोन्ही गोलंदाजांनी करून दाखवलं. स्पेशली जर आपण पाहिलं तर निशांत, अक्षय या 2 गोलंदाजांचं कौतुक करेन. जी हाँ, बढ़िया गेंदबाजी रही. एक ही खराब गेंद थी, बाकी 5 गेंदे हुए सटीक लाइन पर. ऑन सर पर आसमान की तरफ, मिड विकेट पर खिलाड़ी, गेंद के नीचे, क्या यह कैच होगा. जजमेंट अच्छा नहीं है, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन और ये विनिंग स्ट्रोक है. चौके के साथ मुकाबला समाप्त हुआ. साई स्पोर्ट्स फरौली, शिव शक्ति उसरनी के बीच जो मुकाबला था, स्टार्ट अच्छा बल्लेबाजों ने किया, उसका फायदा मिला. पर जगदीश उसके बाद में थोड़ी खराब बल्लेबाजी, रमेश गुरु जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, करण ने शानदार प्रदर्शन किया. ये मुकाबला समाप्त हुआ. अब मैन ऑफ द मैच की तरफ बढ़ते हैं और उसके साथ अगला मुकाबला घाटी बनाम J11 केलबा रोड. आपको तैयार रहना है, जास्त वेळ घेऊ नका. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे मॅन ऑफ द मॅच उज्ज्वल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरतोय. 3 गडी त्याने बाद केलेत उज्ज्वल आणि त्याचबरोबर 11 धावा त्याच्या